होता तो यस जानमान सायरा स्पोर्ट्स टेंबोरे ओवले स्मायरा स्पोर्ट्स टेंबोरे ओवले RMSK YCC मुरबी संघानं आणि या दोन संघांमध्ये तीच फाईट होते. मगाशी 72चं टार्गेट, आता मात्र 87चं टार्गेट. बघायचं सामना कोण जिंकणार. मजा येईल सामन्यामध्ये. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, वेगवान गोलंदाज येतोय तो मात्र प्रणित ठाकूर येतोय दुसऱ्या एंडकडनं. बघायचं प्रणित थांबू शकेल का. विकी अजूनही नॉन स्ट्राईकला. विकीने देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगली फलंदाजी केली मागच्या सामन्यामध्ये. मात्र बघायचं प्रणित देखील चांगला गोलंदाज आहे, कशी कामगिरी करणार. क्लीन बॉल, ओ लवली, व्हॉट अ हिट, ग्रेट बॉलिंग आणि पहिल्या चेंडू त्रिफलाचीत बाद. बारक्याला परतावं लागणार आहे आणि बारक्या इज वॉकिंग बॅक. बारक्या आउट झाला नाही तर बारक्याला आउट केलं. खरी ताकद आहे गोलंदाजाची. परफेक्ट ब्लॉक ऑल. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ पीस ऑफ डिलिव्हरी, सच अ ब्रिलियंट बॉलिंग फ्रॉम द प्रणित ठाकूर. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. दुतुमचा खेळू बारक्यासारख्या फलंदाजाला क्लीन बॉल केलं. ओ माय गॉड, काय रिॲक्शन होती बघा. जी रिॲक्शन आपण कुस्तीच्या पटलावरती पाहतोय ती रिॲक्शन मैदानावरती होती. म्हणजे आग लागली मैदानावरती. मजा येईल. प्रेक्षकांना विनंती, कुठेही जाऊ नका, श्वास रोखून धरा. पुढची येणारी 25 मिनिटं, पुढचे येणारे 5 षटकं तुमच्यासाठी श्वास रोखणारे असणार आहेत. कुठेही जाऊ नका. हा सामना मी गॅरंटीड सांगतो की तुमचा पैसा वसूल असणारे सामना. कारण दोन्हीकडे आग बराबरीने लागली त्यामुळे सामना फार चांगला होणार. गुड बॉलिंग. मी कौतुक करेन प्रणितचं. जे जमलेला जीत खोतला ते करून दाखवलं प्रणितनं. टीट फॉर टॅट, जशात तसं उत्तर. 19 धावा, एक बास इथे आपण पाहतोय. 87 धावांचा डोंगर उभा करायचा आहे आणि त्या डोंगराचा पाठलाग करताना अप्रतिम फटकेबाजी. नवीन फलंदाज इन ॲट नंबर होते आला तो करण पाटील. मागच्या सामन्यामध्ये फार चांगली फलंदाजी करणची. बघायचं आता काय कामगिरी करणार. तोच करण आलाय तो स्ट्रायकर एंडला. कौतुक करेन मी गोलंदाज प्रणित ठाकूरचं. ब्रिलियंट बॉलिंग. असं वाटतं की रायगड प्रीमियर लीगच्या आजच फायनलचा सामना आहे की काय असं वातावरण. टॉपेज, यस टेकन, नो डाऊट. अनदर विकेट गोज डाऊन. बॅक टू बॅक 2 धक्के मैदानावरती. 19 या धावसंख्येवरती. यस, टॉपेज लागला. शॉटचं सिलेक्शन चुकलं. मात्र खूप चांगला झेल टिपलाय मैदानावरती. जीत खोतनं ज्यानं मगाशी 19 धावा दिल्या पहिल्या षटकामध्ये, तो जीत खोत येत असताना चांगला झेल टिपलाय. आणि धक्का क्रमांक दुसरा मैदानावरती. प्रवीण आला या मैदानावरती. यस, प्रवीण घरात ज्यानं मागच्या सामन्यामध्ये 3 षटकार देखील मारले होते तो फलंदाज मैदानात आला. बघायचं दोघांमध्ये चर्चा झाली. विकीला अजूनही स्ट्राईक नाहीये. विकी आणि प्रवीण मध्ये काहीतरी बातचीत झाली. सांगितलं की दोघांना सामना आपल्याला जबाबदारीनं सांभाळायचा आहे. मात्र मी कौतुक करेन प्रणित ठाकूरचं. बघायचं प्रणित या स्पर्धेमध्ये दुसरी हॅट्रिक प्राप्त करणार का. ही इज ऑन द हॅट्रिक. पहिल्या षटकामध्ये 19 धावा, नंतर मात्र विकेटचं सातत्य काम राहिलंय. ह्याचंच नाव आहे क्रिकेट. बदललाय सामना मैदानावरती. बघायचं आ देखे जरा किसमें कितना दम है. मजा येईल सामन्यामध्ये. रंगत निर्माण करणारा सामना थंडीमध्ये, यावेळी मात्र प्रचंड गरमी निर्माण करणारा हा सामना आपण पाहतोय. दोन संघाच्या माध्यमातून. जो जिंकला तो यावेळी मात्र पुढे गेला, जो हरला तो संपला. त्याला 365 पुन्हा रायगड प्रीमियर लीगची वाट बघावी लागेल. त्यामुळे हा सामना जिंकणं दोघांचं लक्ष असणार आहे. एका बाजूला जिंकण्याचा ध्यास, केलेला अभ्यास, एका बाजूला जिंकण्याची यावेळी मात्र जिद्द चिकाटी घेऊन उतरलेले हे संघ आपण पाहतोय. गुड बॉलिंग, इज ऑन द हॅट्रिक. स्ट्रॉंग अपील. ओ माय गॉड, फिंगर गोज अप अंपायर. अनदर विकेट गोज डाऊन. लगातार 3 विकेट्स मैदानावरती. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया प्रणित ठाकूरचं. फॅबुलस बॉलिंग अटॅक फ्रॉम द प्रणित ठाकूर. डीझॅ पहिल्या 7 चेंडूमध्ये बारक्याने 19 धावा कुठल्या. असं वाटलं की हा सामना 5 षटकात संपेल. मात्र नंतरची गोलंदाजी केली प्रणित ठाकूरनं. त्याने दाखवून दिले की सामन्यामध्ये आम्ही शिरकाव करू शकतोय. पहिल्या 6 चेंडूवरती फलंदाजांचं वर्चस्व.
दुसऱ्या 3 चेंडूवरती गोलंदाजांचं वर्चस्व. यालाच म्हणतात 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सोन्याचे. सामना बदलतोय मैदानावरती, तापमान बदलतंय मैदानावरती, वातावरण बदलतं मैदानावरती. मात्र सामना कोण जिंकणार याची उत्कंठा शिगेला पोहोचते. नवीन फलंदाज इन ॲट नंबरवरती असताना 5 वरती. हॅव अ लुक ॲट द रिप्ले. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग अँड सच अ ग्रेट डिसिजन बाय अंपायर. क्लिअर आउट आणि पुन्हा एकदा दंड ठोपरलेत या गोलंदाजानं प्रणित ठाकूरनं. खुन्नस क्रिकेट असायला हवं मैदानावरती. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 5 वरती रोहित पाटील येत असताना 1.3 षटकांची सांगता. 19 धावा. मागच्या 4 चेंडूवरती फक्त 1च धाव आणि 3 गडी बाद झालेत मैदानावरती. 5 चेंडूमध्ये 18 आणि मागच्या 4 चेंडू फक्त 1च धाव. ओ प्लेसमेंट, गरज होती याची, गरज होती. खरं संयम. क्रिकेटचा टी म्हणजे टेम्परेमेंट, क्रिकेटचा फुल फॉर्म. सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, आर म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी, आय म्हणजे इंटेलिजन्स, सी म्हणजे कंट्रोल, के म्हणजे नॉलेज, ई म्हणजे इंटेलिजंट, टी म्हणजे टेम्परेमेंट. आणि तो टेम्परेमेंट वापरण्यामध्ये होती, गरज होती. कारण 3 लगातार विकेट केल्यानंतर फलंदाजाकडे कोणता पर्याय उरला नव्हता. गुड स्ट्रॅटेजी. 20 धावा फलकावरती 3 बास्ती आपण पाहतोय. विकी आलाय मैदानावरती. ज्या विकीने पहिल्या सामन्यामध्ये 22 धावांची बहारदार कामगिरी केली होती, उल्लेखनीय चमकदार कामगिरी केली होती, तो विकी मात्र स्ट्रायकर एंडला आलाय. मात्र गोलंदाजाचं मी कौतुक करेन प्रणित ठाकूरचं. काय गोलंदाजी केली मैदानावरती. काउंटर अटॅकला सुरुवात केली त्याने मैदानावरती आणि त्यांनी जबरदस्त गोलंदाजी केली या मैदानावरती. 3 गडी बाद केले एका मागणं एक आणि 4 चेंडूमध्ये माझ्या फक्त 1च धाव दिली. बघायचे सामना कोण जिंकणार. शांत वातावरण, अंगाला स्पर्श करणारा थंडगार वारा आणि त्या वाऱ्यामध्ये आपण पाहतोय हा सामना रंगलाय मैदानावरती. अप्रतिम गोलंदाजी, फॅबुलस अटॅक फ्रॉम द बॉलर. ओ गती जास्त. यस, इट्स वाईट, ऍब्सोल्युटली वाईट. तर या हॅट्रिक साठी मात्र निलेश शेटखारकर युवा उद्योजक यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय प्रणितसाठी. येस, काय येऊ नये कारण ते स्वतः ऑनर आहे त्या संघाचे. खरं त्यांची धाकधूक मगाशी वाढली होती आणि ते अजूनही सामन्याला एन्जॉय करतायत. स्वागत आहे निलेश खारकर तुमचं. युवा उद्योजक आणि उल्वा नोटचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे त्या परिसरामध्ये. स्वागत आहे तुमचं देखील. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. संदीप सर, हा सामना ना प्रेक्षकांचे स्वेटर प्रेक्षकांना काढायला लावणार, एवढी गरमी निर्माण करणार. तुम्हाला स्वेटरची गरजच लागणार नाहीये या थंडीमध्ये, एवढी गरमी निर्माण करणार सामना. तसाच सामना आपण पाहतो. रफ अँड टफ. Oh, lovely shot, class timing. Matra miss timing. Yes, it's gone. Beautifully taken. One more wicket goes down. Wicket number 4 goes down. 21 loss of the 4 wickets. राजकारणामध्ये आपण किंग मेकर बघितले असतील, मात्र या सामन्याचा किंग मेकर कोण असेल तो मात्र प्रणित ठाकूर. काय बॉलिंग काय गोलंदाजी दाखवली मैदानावरती. अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन आणि जबरदस्त दाखवली मैदानावरती. आणि हा सामना आपल्या बाजूला झुकवलाय. एका षटकामध्ये 4 गडी बाद केले मैदानावरती. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या, नंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये पूर्ण चित्र बदललं. फक्त 2च धावा आणि गडी बाद केले त्यांना आतापर्यंत 4. यापेक्षा चांगली गोलंदाजी तुम्हाला कुठे पाहायला मिळणार आहे. लास्ट डिलिव्हरी, फायनल डिलिव्हरी द पॉवर प्ले ओव्हर्स. या षटकामध्ये फक्त धावा आल्यात त्या कांचन पारकर आम्हाला सांगतील. फक्त 2च धावा आल्यात. काय इकॉनॉमी गोलंदाजी दाखवली. त्याला माहिती आहे संघनायकांना आपल्या भरोसा दाखवलाय. खोत थोडासा जीत खोत महागडा ठरलाय आणि आपली जबाबदारी आता सांभाळणं आणि ती योग्यरीत्या सांभाळली. जबरदस्त अटॅकिंग बॉलिंग. फायनल डिलिव्हरी ऑफ द पॉवर प्ले ओव्हर्स. फुल टॉस, ड्राईव्ह केल्या चेंडूला सॉफ्ट हँडनं 1च धाव मिळणार. स्ट्राईक आपल्या खात्यावर फलंदाज षटकाच्या होते सांगता. या षटकामध्ये फक्त 3च धावा. समीकरण वेगानं बदललं. 22 धावा 4 बासी आपण पाहतोय. 87 धावांचा पाठलाग करायचा आहे. नॉकआउटचा आपण सामना पाहतोय. आता समीकरण उरलंय येणारे 24 चेंडू आणि काही मोठ्या धावांची गरज आहे. डीजे बोला भारत माता की जय. तर कोणताही गोलंदाज जर विकेट हॅट्रिक आता पुन्हा प्राप्त करतोय तर त्याच्यासाठी निलेश खारकर यांच्याकडून 5000 रुपये दिले जातील बक्षिसांच्या खऱ्यात. आणि कोणताही
फलंदाज षटकार किंवा चौकार हॅट्रिक प्राप्त करते तर विलास घरत यांच्याकडून 2000 रुपये. क्या बात आहे, क्या बात आहे. दोघांचे एटीएम खोले आहेत मात्र जिंकण्यासाठी गरज आहे ती 16.25 सरासरीनं 65 धावांची. ग्रेट बॉलिंग खोदून काढलाय चेंडूला, फक्त एकच धाव मिळणार. सॉफ्टहँडना खेळून काढायचं तर पुढे सरला प्रोडक्शन देणार, एकच धाव मिळणार. एका धावेने सामना बदलणार नाहीये कारण आता सामना बदलवलाय तर गोलंदाजानं फार चांगले गोलंदाजी केली. जीत खोत आलाय जो ज्या जीत खोतनं पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा दिल्या होत्या तो जीत खोत आलाय मैदानावरती. अजय भोईर आपण यायचं आहे. गुड बॉलिंग, सच अ ग्रेट बॅटिंग बॉलिंग. ओ यॉर्कर, वाईड यॉर्कर. हा असं क्रिकेटचा दर्जा आहे. मागच्या काही 4-5 वर्ष इतिहास आपण पाहिला तर ग्रामीणचा दर्जा किती वाढलाय, ग्रामीणच्या क्रिकेटची क्वालिटी किती वाढली, त्याचा लेवल किती वाढलाय, त्याचा स्टँडर्ड किती वाढलाय हे सांगणार ही डिलिव्हरी होती. अप्रतिम फॅबलस डिलिव्हरी. दिस अ गुड फिनिश. गोलंदाज सज्ज होते. जीत खोत आत्मविश्वास उंचावला त्याचा मैदानावरती. याच दरम्यान चेंडू एच मातेशते पुढे सरकला. पॉइंट थोडासा मागे आलाय. एकच धाव मिळणार आणि एका धावेने धावसेकेला आकार येणार. प्रसाद चेंडू खाली आलाय आणि एका धावेने काहीच होणार नाहीये. पहिल्या षटकामध्ये YMC जानमान स्मायरा स्पोर्ट्स टेंबोडे ओले RMS के YCC मुरबी संघाचे पाठीराखे आनंदित होते मात्र तो आनंद चिरकाळ टिकू शकला नाहीये. फासा बदललाय, सामना बदललाय दुसऱ्या षटकामध्ये. फुल टॉस, प्रचंड ताकदीचा वापर. यस मै हूं ना हे सांगत असताना फलंदाज दमदार षटकार. यस बीमर चेक करायचंय. चिल कर हा इशारा कोणाला दिलाय तो प्रेक्षकांना दिलाय. चिल करा, थोडस रिलॅक्स राहा, सामना पुन्हा रंगात आणतोय हे सांगितलंय फलंदाजानं. फुलटा चेंडू प्रहार केलाय आणि षटकार वसूल केलाय. गरज होती कारण प्रेशर भरपूर होतं. हे प्रेशर रिलीज करण्यासाठी मच निडेड षटकाराची गरज होती आणि तो षटकार दाखवलाय. फेअर डिलिव्हरी. यस इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिप्ले बघू शकाल आपण स्क्रीनवरती कारण चेंडू फुल टॉस जरी असला तरी कमरेच्या खाली होता आणि हा पंचाने ठरवलाय. तिसऱ्या पंचाने 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून षटकार आलाय. 10 सेकंद धापालकरती वेगानं वाढली. गरज होती षटकाराची. फुल टॉस चेंडू योग्य पनिशमेंट साकेला फलंदाज आपण पाहतोय तो फलंदाज प्रतीक पाटील मुरबीचा फलंदाज. माहिती आहे गावाची इज्जत आता मात्र आपल्या हातात आहे आणि ती मात्र जपायची होती आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का क्रमांक 5वा. 30 धावसंख्येवरती 5 धक्के दिलेत त्यावेळी मुरबी संघाला. अजूनही करायचा अर्धा संघ गारज झालाय मैदानावरती. 5 गडी बाद झालेत त्यामुळे किती कलाटणी आली दुसऱ्या षटकामध्ये हे मला वेगळं सांगण्याची गरज नाहीये. अप्रतिम गोलंदाजी. बारक्यात जसा बाद झाला तशी संघाला गरगर लागली आणि बारक्यानंतर एकामागणे फलंदाज बाद झाले. फलंदाज एकामागणे एक बाद होत गेले त्यावेळी प्रचंड प्रेशर निर्माण झालं. 30 धावा गडी बाद झाले ते 5 आणि तिसरे षटक मार्गस्थ असताना. यस संदीप सर. तर आमचे फायर ब्रिगेडचे ऑफिसर कमलाकर म्हात्रे खुटारी हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. शेवटचा चेंडू या षटकातील एक षटकार निश्चित लागला. त्याचा अपवाद वगळला आपण तर खूप चांगले गोलंदाजी मैदानावरती. साकेला फलंदाज सचिन मोरे. ग्रेट बॉलिंग, क्विक डिलिव्हरी. चेंडू निघून गेलाय मात्र ऑन साईडला घेण्याच्या बीट झालं. विकेट किपरनं बाकीचं काम केलं आणि षटकाची होती यशस्वी सांगता. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 57 धावांची गरज. ड्रिंक्स वाली मैदानावरती जाईल या आपण ऐकूया सुमधुर संगीत. तर उद्या पहिला सामना असेल बघा. अर्णा 11 फुगाव कोलाड. अक्षय पाटील जो कॅप्टन आहे त्याचबरोबर त्यांच्या अगेन्स्ट बापदेव क्रीडा मंडळ केतकीचा मला अलिबाग अक्षय म्हात्रे. अक्षय पाटील वर्सेस अक्षय म्हात्रे आणि मोन्या वर्सेस अबू. आणि त्याच्यानंतर दुसरी लढत
बॉस फायटर ओवले अजय भातोसे, त्याच्या अगेन्स्ट MD वॉरियर्स अलिबाग पंकज जाधव. म्हणजे बिग फाईट सामने आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. खरं अलिबागच्या 3 टीम उद्या अलिबाग विभागातून आपल्याला पाहायला मिळतील, परंतु इकडे बॉस फायटर ओवळे संघाची देखील तेवढीच कडी चुनौती असेल या स्पर्धेमध्ये. उद्याच्या लॉट्समध्ये आपले संजूभाई बॉस हे देखील या सामन्याचा आनंद घेतात. मच्छिंद्र पाटील, संजूभाई बॉस यांच्याबद्दल म्हणायचं झालं तर या खऱ्या अर्थाने क्रिकेटसाठी झोकून दिलेला व्यक्तिमत्व म्हणून ओळख आहे संजूभाई बॉस यांची. कारण क्रिकेटसाठी तुम्ही कधी जा, एनी टाईम ते व्यक्तिमत्व अवेलेबल असतात. कारण जेवढे ऑप्शन होतात क्रिकेटचे तेवढे ऑप्शन त्यांच्या छाया रिसॉर्ट या फार्म हाऊसवरती आपण पाहतो आणि ते देखील मोफत. म्हणजे एवढा उदार मनाचा व्यक्तिमत्व आपल्या या पनवेल तालुक्यामध्ये आहे, हे आपल्याला खरोखरच ही भाग्याची गोष्ट आहे. हो निश्चित संदीप सर, आपल्या मना अगदी रस्ते. 18 चेंडू 57 धावांची गरज. अजून काही बिघडलं नाहीये, अजूनही सामने इथे कमबॅक होऊ शकतोय. कारण ही प्रीमियर लीग आहे, इथे 10व्या क्रमांकाचा फलंदाज षटकार मारू शकतोय. कारण ही प्रीमियर लीग आहे, इथे तुमची निवड झालेली आहे, इथे तुमचा लिलाव झालेला आहे, हे विसरता कामा नाहीये. 18 चेंडू 57 धावांची गरज. गोलंदाजीचे परिवर्तन होतोय आणि गोलंदाज येतोय तो आता मात्र प्रणित ठाकूर, ज्यानं मगाशी दंड ठोपटले होते आणि सामन्याला देखील कलाटणी दिली. तोचा फलंदाज. वेलकम टू ग्राउंड स्टेट राव. मॅग्निफिसंट इन फ्रंट ऑफ द स्क्रीन. दॅट्स अ 6. गुड फिनिश. रोहित पाटील, आकाश तारेकर यांचे भांचे आलेल्या स्टेटच्या मध्ये षटकार मारलाय. मी करू शकतो, सामनाला कलाटणी देऊ शकतो सांगितलंय. वेगवान गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी. आणि या गोलंदाजासमोर मोठमोठ्या फलंदाजांना मगाशी गुडघे टेकलेत, मात्र फलंदाज बॅकफुटला आणून सोडलाय. 6 धावांची उभारली. 36 वरती आपण पाहतोय 5 गडी बाद झाले. अर्धा संघ गारज जरी झाला तरी अजून अशा पल्लवीत आहेत मैदानावरती. मजा येईल सामन्यामध्ये. जर एखाद 2 षटकार लागले या षटकामध्ये तर सामन्याला कलाटणी येऊ शकते. वरती विकेट. पुन्हा एकदा सेटरचा फटका मारायचा होता, मात्र फसलाय फटका. सिलिमिट आपला सोपा झेल देऊन बसलाय, मात्र झेल सुटलाय. एकच धाव मिळणार, एकच धाव. कुणाल नाईक होता, कुणाल नाईक अपेक्षा नव्हती, कारण एक चांगला स्टँडर्ड क्रिकेटर आहे. बघू शकाल हायवे मध्ये चेंडू होता, भरपूर त्याच्याकडे वेळ देखील होता आणि जजमेंट त्याचं चुकलं आणि दुसऱ्या अटॅम्प मध्ये प्रयत्न केला, तोही फसलाय आणि एक धाव. यस, राईट आर्म राऊंड विकेट, ओव्हर द विकेट. ओ बॅटचा फेस ओपन केला, उंची जास्त. स्वतः गोलंदाज जजमेंट करेल, मात्र कठीण असणार आहे हे, कठीण असणार आहे हे. सोपं नसतं, कारण रिलीज ऑफ डिलिव्हरी करणं, फॉलो थ्रू मध्ये स्वतःला बॅलन्स करणं आणि तेवढ्या वेगानं पाठीमागून जाऊन जजमेंट करणं, इट्स नॉट इझी फॉर एव्हरी वन. आणि हे सांगत असताना फक्त सिंगल. सुंदर कमबॅक केलं. पहिल्या चेंडूची षटकार, नंतर मात्र डॉट, नंतर मात्र 2 सिंगल. सुंदर कमबॅक केलं गोलंदाजानं. मी कौतुक करेन प्रणित ठाकूरचं आणि सामन्याला कलाटणी येते. 37 धावा, 5 बाद सिद्धी आपण पाहतोय. अजूनही 50 धावांची गरज आहे. 50 धावा, 48 धावांची गरज आहे अजूनही हा सामना जिंकण्यासाठी. गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग फ्रॉम द ठाकूर. ओ माय गॉड, उंची जास्त, लांबी कमी आणि लांबी जास्त मैदानावरती घेतली आणि चेंडू उतुंग बरार घेताना टावरिंग 6. मी मगाशीच म्हटलं होतं की सामना कधीही मध्ये शिरका करू शकतं संघ हा, कारण ही रायगड प्रीमियर लीग आहे. बघू शकाल आपण टावरिंग षटकार लावला मैदानावरती. अप्रतिम फटकेबाजी. दोन्ही फलंदाज एकमेकांना आत्मविश्वास वाढवताना. ज्या गोलंदाजाने मगाशी सामना टर्न केला, दंड ठोपाटले, त्याला प्रत्युत्तर दिले. पहिल्या चेंडूची षटकार, नंतर षटकार आलाय. 25 धावा, 45 लॉस ऑफ दी 5 विकेट्स. प्रोग्रेस इन द 4th ओव्हर. नाव रिक्वायर्ड 42 रन्स. इट्स पॉसिबल, येस, ऍब्सोल्युटली पॉसिबल. क्लोज एन्काउंटर. हा सामना क्लोज एन्काउंटर होणार या शंका नाहीये, कारण ही लढाई डू ऑर डायची. करा किंवा मरा, जिंका किंवा हारा, हा सामना आपण पाहतोय. मजा येईल सामन्यामध्ये. शेवटचे काही चेंडू काय असतील षटका देईल. ओव्हर द विकेट. जाग्यावर खेळलाय, मात्र आता उंची जास्त.
आणि झेल टिपण्याची दाट शक्यता. यस ऍब्सोल्युटली. आणि पहिला गोलंदाज सरलाय ज्यानं 5 गडी बाद केले. जोरदार टाळ्याने स्वागत करूया आपण प्रणित ठाकूरचं. व्हॉट अ फॅबुलस बॉलिंग अटॅक फ्रॉम द प्रणित ठाकूर. म्हैसूर मध्ये तर जास्त थंडी असते आणि इथे पण आता थंडीचं वातावरण आहे, त्यामुळे आता म्हैसूरला जाऊन चालणार नाहीये. या आपण जाऊया मैदानावरती. येणारे 12 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. बघा ते सामना कोण जिंकणार. 21 सरासरी कायम आहे. या दोन संघांमध्ये पहिला सामना झाला ठीक